एका बाजूला ऊस दरासाठी शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत आहे, तर दुसऱ्या बाजूला साखर कामगारांनीही वेतन वाढ कराराच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा आक्रमक पवित्रा घेतलाय। ऐन ऊस गळती हंगामातच राज्यातील 1.5 लाखांहून अधिक साखर कामगारांनी संपाचं हत्यार उपसलं असून साखर कामगारांचा रखडलेला वेतन वाढ करार आणि कामगारांची त्रिपक्षीय समिती स्थापन करण्याच्या मागणीसाठी 16 डिसेंबर पासून हे कामगार बेमुदत संपावर जाणार आहेत। त्यामुळे यंदाच्या गळती हंगामासमोर मोठं संकट निर्माण झालंय। गेल्या 31 मार्चला कराराची मुदत आमच्या संपलेली आहे आणि 7-8 महिन्याचा कालावधी होऊन उलटला तरी शासनाला काही तिची जाग आलेली नाही। 7 ऑगस्टला साखर कामगारांनी महाराष्ट्रातल्या 50,000 साखर कामगारांचा मोर्चा साखर आयुक्तालयावर काढला। आम्हाला वाटलं एवढा मोठा मोर्चा काढल्यावर साखर कामगारांची त्रिपक्षीय कमिटी गठीत होईल, परंतु ती काही शासनाला काही जाग आली नाही। म्हणून 14 ऑक्टोबरला आम्ही महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ यांच्या वतीनं जनरल कौन्सिल घेतलं आणि त्या जनरल कौन्सिल मध्ये कामगारांनी एवढा मोठा रेटा लावला की 16 डिसेंबर पासून महाराष्ट्रातले सगळे साखर कारखाने बंद करा, नाहीतर आमच्यावर अन्याय होईल, अशा प्रकारची भूमिका कामगारांनी त्या ठिकाणी मांडली। आणि म्हणून आम्ही आता संपावर जात आहोत। आमच्या त्रिपक्षीय कमिटीची वेतनवाढीची कराराची मुदत संपलेली आहे। ताबडतोबीने ही चर्चा सुरू करावी, कमिटी नेमावी आणि वेतनवाढीच्या संदर्भातली चर्चा सुरू व्हावी। महाराष्ट्रातल्या साखर कामगारांचं जवळजवळ 700-800 कोटी रुपये थकीत वेतन आहे, ते सुद्धा ताबडतोबीने मिळालं पाहिजे। रोजंदारी कंत्राटी कामगार आहेत, त्यांना सुद्धा कारखान्याच्या सेवेत सामावून घेतलं पाहिजे। अशा प्रकारच्या अनेक मागण्या घेऊन जवळजवळ 35 ते 36 मागण्या घेऊन आम्ही या संपात उतरलेलो आहोत।